नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग. 40 चेस्ट आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मोठे साईज असल्यामुळे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो, तर छोट्या छोट्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये शिकून घ्या. आणि खूप यूजफुल हा व्हिडिओ आहे का मी एकदम कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मोठे साईज कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हा साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि हे खालचं अस्तर आहे. तर आपण याची कटिंग करू. बघू शकतात ब्लाऊज पीस. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. कस्टमरला उंची लागते ब्लाऊज शिवून 14 इंचाची, तर आपण उंची टाकायची 15 इंच. म्हणजे 1 इंच आपला खाली जातो शिवण्यामध्ये, अर्धा इंच खालच्या साईडने आणि अर्धा इंच वरच्या साईडने. तर बरोबर 14 वर आपलं ब्लाऊज शिवून होतोय. आता 40 छाती आहे, तर आपण 5.5 इंच आपण शोल्डर घ्यायचे. 40 छातीला 5.5 शोल्डर आणि मोंड्यासाठी 6 इंच घ्या. एकदम परफेक्ट असं माप बसतंय. 40चा चौथा भाग येतो 10 इंच. तर 10 वर आपल्याला एक मार्किंग करायची. 10 वर एक मार्किंग केल्याच्या नंतर 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची. आता हीच लाईन मी थोडीशी पाठीमागं अर्धा इंच घेते. नंतर मधून आपल्याला एक लाईन द्यायची आणि 1.5 इंच आपण पाठीमागच्या साईडला आकार देण्यासाठी आणि 1 इंच आपला फ्रंट आकार. तर हे कंपल्सरी माप आहे, तर नीट लक्षात घ्या. 6 इंचाचा आपल्याला मोंडा आलाय, तर अर्धा इंच आपण आकार देण्यासाठी अशा पद्धतीने पण यूज करू शकता. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपला हा मोंड्याचा आकार व्यवस्थित आलाय. आता आपल्याला गळा टाकायचा आहे 2.5 इंचाचा. आपण गळा 2.5 इंचाचा किंवा तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. ब्रॉड लागत असेल तर तुम्ही 3 इंचाचा पण घेऊ शकता. किंवा 2.25 इंच जरी गळा घेतला तरी पण चालते. 2.25 घ्या किंवा 2.5 घ्या. 2.25 घेते, शिवून आपला अर्धा इंच जातो. आता हा पाठीमागचा गळा आहे, तर मग मी 10.5 इंचाचा पाठीमागचा गळा घेणार, कारण अर्धा इंच वरती जातो, अर्धा इंच, तर 10चा गळा होऊन जाणार. आता आपल्याला कमरेचा माप कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवते. कस्टमरने अंगावर माप घेतलेलं, तर कंबर आहे 32. 8 हा चौथा भाग येतो आणि याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचे आहेत आपल्याला. 1 इंच आपला टकसाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. आता 1 इंचाची पट्टी आहे, तर मग मी ह्या लाईनपासून ह्या लाईनपर्यंत 1 इंच आपला टकसाठी धरला गेला. बरोबर. आता ज्यांना उतार द्यायचा आहे गळ्याला, शक्यतो 40 चेस्ट आहे, तर उतार द्या, कारण ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसून जातो. तर अशा पद्धतीने गळ्याकडून आपल्याला अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याने काय होतं, अजिबात ब्लाऊज तुमचा उतरणार नाही किंवा एकदम परफेक्ट बसून जाईल. आता हे झालं आपलं पाठीमागचं. आता ज्यावेळेस मी हा उतार आत्ता मी कट करीत नाही, पण ज्यावेळेस मी शोल्डर जोडते, तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे का मी कशा पद्धतीने शोल्डर जोडताना उतार मी दाबून घेते. म्हणजे आपल्याला तिरकं कट करायची गरज नाही, किंवा अशा पद्धतीने जरी कट केलं तर काही अडचण येणार नाही, कारण हे सगळं काम मी कस्टमरच्या कामावर दाखवते. आता मी आहे असंच, कोणती पण बाजू घ्या, बंद घ्या किंवा ओपन घ्या. आता मी 1 इंच आपल्याला, आता ही माझ्याकडून फोल्ड बाजू आली, तर मी 1 इंचाची एक लाईन आखून घेणार. आता फुल चेस्ट असल्यामुळं मी अशा पद्धतीचं ब्लाऊज कटिंग करते, तर तुम्ही नीट लक्षात घ्या. आपल्याला ह्या साईडनं जर घेतलं तर इकडचं बराचसा ब्लाऊज उरतोय, तर मग मी परत एकदा घडी बदलते. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे.
आता मी 1 इंचाची एक लाईन आखून घेणार. जे आपल्याला टक्ससाठी लागते. तर बघू शकतात आता जी ही लाईन आहे ह्या लाईन पासून मी पुढं माझे माप टाकून घेते. आता जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. फक्त बदल कुठं करायचा आहे, जसं आपण छोटे माप कट करतो त्यानुसारच आहे थोडासा बदल, पण लक्षात घेऊन करा, कारण यूजफुल हा ब्लाऊज आहे कटिंग. कारण बऱ्याच जणांना मोठा ब्लाऊज बोलल्याच्या नंतर प्रॉब्लेम येऊन जातो. हा झाला आपला फ्रंट मोंडा आणि हा होता आपला पाठीमागचा. तर बघू शकतात आता आपण गळा घेतलाय 2.25 इंच. आता 2.25 गळा घेतलाय तर आपण ह्या लाईन पासूनच आपल्याला 2.25 वर मार्किंग करायची, जे करून मला लक्षात येते इथं. आणि 6.5चाच गळा घेते मी, 6.5 पावणे 7, 6.5चा घेते, कारण चेस्ट जास्त आहे, परत गळा उतरायला नको. एक वेळेला गळ्याला थोडासा गोल आकार द्या. बघू शकतात असा आपण आकार दिलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, 3.5 इंच 40 छातीला आपण 3.5 इंच घेतोय. ह्या लाईन पासून मी धरले 3.5 इंच एकदम परफेक्ट आहे. आडवं माप मी 3.5 घेतले. चेस्ट उंची आहे 10.5 इंच. आता ही लाईन आपण सरळ घेऊया. आता ह्या बाजूने मी 2 इंच घेतले, नीट लक्षात घ्या, आणि ह्या बाजूने मी 1 इंच घेतले. आता म्हणजे हा टक्स झाला जवळजवळ 3 इंचाचा. तर ज्या वेळेस हेवी चेस्ट असते तर टक्स आपण मोठा घेतला तर इथं मध्ये फुगा पडतो, लूज पडतं आणि चेस्ट व्यवस्थित बसते. याच्यासाठी आपल्याला हेवी चेस्टला टक्स हा मोठा घ्यायचा आहे. आता हे जे 1 इंच आपण जास्त घेतले, मी तेच 1 इंच आपण इथं बाहेर काढले, आणि हे जे 2 इंच आपण हा इथपासून एवढं जे अंतर घेतले ते 2 इंच आपण इथपासून बाहेर काढायचं आहे. तर बघू शकतात, आणि हे आपल्याला वरती जोडून घ्यायचं आहे मोंड्याजवळ. आता आपल्याला काय करायचं आहे, हर एक ब्लाऊज छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, मी तुम्हाला सांगितलं आहे कंपल्सरी आपल्याला 1 इंच जास्त घ्यावंच लागतं. खालच्या साईडने 1 इंच आपण जास्त घ्यायचं आहे. मग आता ह्या लाईन आपण सरळ खाली जोडून घ्यायच्यात. तर बघू शकतात आता ही जी तिरकी लाईन आली, ही जी लाईन आली आपल्याला ही तिरकी बाहेरच्या बाजूने जोडायची. इथपर्यंत जोडली आपण, म्हणजे आपल्याला हे सगळं कटिंगमध्ये घालवायचं आहे. एवढं आपल्याला तिरकं घ्यायचं आहे, आणि ही लाईन आपल्याला इथपर्यंत. आता आपण हे जे 1 इंच घेतले, हे 1 इंचसाठी आपण हा 1 इंच जास्त घेतला आहे. तर हा आपल्याला गळ्यापर्यंत नेऊन टच करायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या, ब्लाऊज खूप सुंदर होणार आहे. तर अशा पद्धतीने याला आकार आला आहे. तर आपण याची आता करूयात कटिंग. आता मी तुम्हाला कटिंग करताना दाखवते कसं आपल्याला कट केलं पाहिजे. माझ्या चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण जे सांगतोय ते हर एक ब्लाऊज कस्टमरच्या ब्लाऊजवर सांगतोय, आणि आपण स्टिचिंग व्हिडिओ पण बरेचसे टाकलेलेच आहेत. आता हे 2 इंच आणि 1 इंच आपण हे टोटल याच्यामध्ये घेतले, लक्षात असू द्या. आता हा जो आपला तिरका भाग आहे, जो आपण गळ्यापर्यंत जोडला आहे, ते आपण असाच कट करणार.
हेवी चेस्ट असून पण आपले ब्लाऊज एकदम परफेक्ट असे बसतात. एकाच कस्टमरचे आपल्याला 6 ते 7 ब्लाऊज आहेत. 40 छातीचे सगळे प्रिन्सेस आहेत. तर बघू शकतात अशा पद्धतीने याची कटिंग झाली. आणि हा आहे पाठीचा भाग. तर आपण गळा ज्यावेळेस जोडतो त्यावेळेला आपण गळा कट करतो. आता आपल्याला करायची बाही कटिंग. तर बाही कटिंग पण मी तुम्हाला याच्यामध्ये लगेच दाखवते. एका ताईची कमेंट होती 40 साईजचं आपल्याला कटिंग दाखवा बेल्टमध्ये, 3 पीसमध्ये त्यांना लागते. तर नक्कीच दाखवणार. आत्ताच मला थोडंसं बरं वाटायला लागलं आहे. 8.5 इंच आपला घेर आला आहे. आता बाहीला आपल्याला जॉईंट द्यायचं नाही, तर कपडा बऱ्यापैकी शिल्लक आहे. तर मग मी घडी त्याची कशी घालते ते तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने याची घडी घातली मी. आता कस्टमरची बाही आहे 4.5 इंच, तर आपल्याला 5.5 इंचावर एक मार्किंग करायची. ही उंचीची मार्किंग घेतली मी, नीट लक्षात घ्या. आपली घडीची मार्किंग आहे 8.5 इंच, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त घेऊ. आणि आपल्याला परत एकदा 5.5 वर आपण एक लाईन आखू, म्हणजे आपल्याला हा बॉक्स एक तयार करता येईल. कमी वेळामध्ये बाहीसोबत मी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला बाही कटिंग दाखवते. आता दंड घेर आहे कस्टमरचा 8.5 इंच जवळजवळ हा. आणि हे मार्किंग हे आपलं मग एक्स्ट्रा जे शिलाई मार्जिन आहे ते धरूया. मार्किंग आपली इथं बरोबर येऊन जाते. आता इथपर्यंत घेऊया आपण 3 इंच. आणि नंतर आपल्याला मग आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना अशा पद्धतीने आकार आला आहे. थोडंसं आपण जास्तच घेऊ, कमी पडायला नको. उरलेला कपडा आपल्याला कट करता येतो. तर बघू शकतात ही आपली बाही झाली. आता आपल्याला ही जी फोल्ड आहे याच्यातून मधून आपल्याला कट करायची. तर एकदम व्यवस्थित आपली बाही कटिंग झाली. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज जवळजवळ पूर्ण हा रेडी झाला आहे. आता पिसावर ठेवून कसा कट करायचा हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का. याच्या अगोदर पण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले का आपण कशा पद्धतीने कटिंग करायची. तर ही डिझाईन आहे तर ही बरोबर पाठीला आली पाहिजे. हे दंडाची बाजू आहे तर ही दंडावर आली पाहिजे. त्याला पॅच लावावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला याची कटिंग करायची. जर तुम्हाला असा ब्लाऊज कसा कट करते तर तुम्ही त्याची पण कमेंट करा. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.